तरी कर्जतमध्ये जो आवाज आहे हा जिल्ह्यामध्ये यनागार करण्याकरता भरपूर आहे. चव्हाण साहेबांनी जर एक हात वरती केला, चव्हाण साहेब आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. आम्हाला या ठिकाणी युतीचं वातावरण खराब करायचं नाही, पण चव्हाण साहेबांचा अपमान या ठिकाणी कुठलाही भाजपचा कार्यकर्ता सहन करणार नाही. चव्हाण साहेबांनी 100% कोकणामध्ये भाजप उभी केली, 100% काम केलं आणि 100% भाजपला तर आत्मसन्मान कुणी दिला असेल तर चव्हाण साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते आमचे देव आहेत आणि त्यांचा अपमान, त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. चव्हाण साहेबांनी मला उत्तर दिलं, ऐकलं, माझ्या समोर याल तर तुम्हाला वाचवायला कोणी माणूस शिल्लक आम्ही ठेवणार नाही. एवढं झाल्यानंतर पण अक्कल यायला पाहिजे होती. पुन्हा 2 तासांनी काय तिथे बरगळले. त्यामुळे आता त्यांनी त्यांची हातं सोडलेली आहे आणि या हातं सोडलेल्या माणसाला आम्ही कर्जतचे कार्यकर्ते सर्व एकदाच सर्वजण आम्ही इशारा देतो, आपण आपल्या लायकीमध्ये राहा, नाहीतर या रायगड जिल्ह्यातलं वातावरण खराब झाल्याचे राहणार नाही. युतीमधलं वातावरण ते स्वप्न अमित शहांचं आहे, ते स्वप्न पटेल साहेबांचं आहे, ते कर्जतच्या एका घटनेवर आम्ही काय करू इच्छित नाही. पण आपण वेळ यावर घाला, नाहीतर मग या ठिकाणचा कुठलाही कार्यकर्ता, भारतीय जनताचे मतदार हे त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लायकीत राहावं, त्यांनी त्या ठिकाणी युती धर्म पाळावा आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशा करता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. धन्यवाद. चव्हाण साहेब आगे बढ़ो, चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. नीम का कड़वा पत्ता है, कदम बढ़वा है, नीम का कड़वा पत्ता है, रामदास कदम बढ़वा है. धन्यवाद. महाराष्ट्राची म्हातारी झालेली पिपाणी आणि शिंदे गटाचा एक गोचिड रामदास कदम याने कोकणाचे भारतीय जनता पक्षाचे पालक, या महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. ही पिपाणी कोणाच्या सांगण्यावरनं वाजत आहे याची महाराष्ट्राला माहिती आहे. ही पिपाणी ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती वेळ येते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाय खेचायचं काम त्या मतदारसंघात करत असते आणि त्या कदमांनीच नाही तर शिंदे गटाच्या विविध लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये जो उत्साह मांडलेला आहे त्याची पाप निस्तरायचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना करावं लागत आहे. काल आमचे नेते सन्माननीय अतुल काळसेकर साहेब यांनी इशारा दिलेला आहे की जर रामदासभाई कदमांची अशी वक्तव्य थांबली नाही तर कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आणण्याचं काम हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दापोली मतदारसंघातील खेडमधील कार्यकर्त्यांना आव्हान आहे की रामदास कदमांची जेवढी कायदेशीर मॅटर आहेत गेल्या 20-25 वर्षातली ती माझ्याकडे आणून द्या. मी हायकोर्टात जेवढ्या शक्य असेल तेवढ्या याचिका रामदास कदमच्या विरोधात करतो आणि त्याला मातीत काढल्याशिवाय हा रवींद्र चव्हाणांचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ पडणार नाही. अशा पद्धतीचं आव्हान आम्ही इथून देत आहोत. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी रात्री 3 वाजता कोकणाचा दौरा पनवेलवरनं 12 वेळेला चालू केलेला कार्यकर्ता आम्ही पाहिलेला आहे. सुमारे 15 वर्ष जो रस्ता झाला नाही त्या रस्त्याचं प्रत्येक स्तरावरचं काम हे सुमारे 12 ते 20 वेळेला चव्हाण साहेबांनी दौरा करून पाहिलेला आहे. 15 ते 16 वर्षामध्ये जेवढी वाताहत झाली नव्हती तेवढी 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्या गोवा रस्त्याची झाली होती. त्यावेळेला रामदास कदम तुमची पिपाणी काय लाळ घेऊन पडत होती काय? अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये करत आहात. त्यामुळे तुमच्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाची युती ही संपुष्टात आलेली आहे आणि तुमच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये शिंदे गटाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर संक्रांत आणण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना बोलण्याआधी तुम्ही एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की त्या माणसाने किती प्रमाणात कष्ट घेतले.
त्या माणसांनी युतीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. सन्मान्य चव्हाण साहेब पालकमंत्री होते म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये हे शिवसेनेचे 3 आमदार निवडून आले. त्यांनी प्रत्येक गोष्टीत रसद पुरवण्यापासून मदत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही या युतीला पट्टा लावण्याचं काम करत असाल तर 80% भारतीय जनता पार्टी आहे आणि 20% तुमची संघटना, एवढं लक्षात ठेवा. यावेळेला ताकद दाखवण्याशिवाय भारतीय जनता पक्षात बाजूला राहणार नाही. आणि यामुळं नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, रामदास कदम भड़वा है. मी रामदास कदमच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि परत एकदा खेड आणि चिपळूणच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मी त्या ठिकाणी येत आहे, त्याची सगळी कायदेशीर मॅटर आपण बाहेर काढू, एवढं लक्षात ठेवा. शिवसेना शिंदे गटात अडगळीत पडलेले नेते रामदासजी कदम यांनी स्वतःचं महत्व वाढवण्याकरता आमचे कोकणचे नेते, धडाडीचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेताल शब्दात टीका केली, निरर्थक टीका केली. खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांनी त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेतच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे एक डायलॉग होता की जैसे काल पैसा तमाचा, अशा पद्धतीनेच चव्हाण साहेबांनी त्यांच्या चांगला तमाचा मारलेला आहे. त्यांचा निषेध करण्याकरता आज आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने जर कोकणामध्ये जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र साहेबांनी जबाबदारी घेतल्यानंतर कुठल्याही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या कर्मचाऱ्यांना विचारा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना विचारा की किती आमूलाग्र बदल सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांनी आणले. खात्यामध्ये भ्रष्ट अधिकारी यांना दूर करून चांगल्या अधिकाऱ्यांना कामावर अपॉइंट करून चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामं कशी या महाराष्ट्रात करता येईल. भ्रष्टाचार जो पीडब्ल्यूडी मध्ये कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात होता, जो ऐकू आपण चर्चा ऐकतो की एवढे टक्केवारी आहे, तेवढे टक्केवारी आहे, त्यामुळे रस्ते खराब होतात, त्याला आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर कोणी केला असेल तर पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी केला. हा गोवा हायवे जो आपण म्हणतोय हा आजची रडकथा आहे का? माझी 15 वर्ष म्हणजे पूर्वी 14च्या पूर्वी 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हापासून हा हायवे चालू आहे आणि आज ही गेली 8 ते 9 वर्ष. याच्यामध्ये जे काही स्थानिक लोकांचे प्रॉब्लेम येत होते याच्यावर निरीक्षण करून, म्हणजे जसं मगाशी आमचे बेहरे साहेबांनी सांगितलं की ऍब्सोल्युटली रोडच्या संदर्भात जागेवरती स्पॉट पंचनामे करून त्यांना तिथे कॉम्पेन्सेशन भारताच्या इतिहासात पहिल्यांदा गोवा हायवेला दिलं गेलं. याकरता माननीय गडकरी साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी जनता दरबार घेऊन स्पॉट पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना तिथे अजिबात जागा मिळत नव्हती आणि रस्ता होणं जरुरीच होतं. तिथे ही एकमेव इतिहासातली घटना आहे की स्पॉट पंचनामे करून तिथल्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. एवढं सुंदर काम करत असताना कुठेतरी आपलं अपयश झाकण्याकरता रामदास कदम यांनी एवढ्या चांगल्या नेत्यावरती टीका केलेली. खरं तर त्यांचा बोलवता धरण दुसरा असणार, कारण प्रत्येक आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येकाच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत. जो तो माझा कसा मोठा आहे, मी कसं, माझा पक्ष कसा मोठा आहे, मी कसा इथे मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. युती काल देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय शालीन शब्दात सांगितलं की अशा पद्धतीने टीका करणं हे काही योग्य नाही आणि अख्खा युती धर्म पाळण्याचा हा काही ठेका भारतीय जनता पार्टीनेच घेतलेला नाही. यापुढे त्यांनी त्यांचे जे नेते आहेत, शिंदे साहेब आहेत किंवा इतर कोणी नेते असतील, त्यांनी असे वाचाळवीरांना त्यांनी गप्प केलं पाहिजे. नाहीतर ही जी महायुती आहे याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडून पूर्णपणे दूध फाटेल याची जबाबदारी या नेत्यांनी घेतली पाहिजे. पुनश्च एकदा मी रामदास कदमांचा निषेध करतो आणि रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छाही देतो, कारण तुमचं काम चांगलं आहे, जनतेच्या मनात तुम्ही आहात आणि तुमच्या वाटचालीमध्ये असे किती कावळे आले तरी काही फरक पडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा बेताल वक्तव्य करणाऱ्या रामदास कदमचा त्रिवार निषेध करतो.
आमच्या कोकणचे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या रामदास कदमांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथे आलेले आहेत। मी सांगू इच्छितो की रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा सर्व मतदारसंघात संजीवनी देऊन तेथे लोकप्रतिनिधी निवडून आणून कोकण भारतीय जनता पार्टीचा करणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत। या कोकणातील सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी संजीवनी देणारे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत। त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आज कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीने 6.5 सीट लढवल्या, त्यापैकी 5.5 सीट, अर्धी सीट ही आम्ही मावळची मानतो की मावळ अर्धा पश्चिम महाराष्ट्रात आहे, अर्धा कोकणात आहे, परंतु सर्वच्या सर्व ठिकाणी 100% स्ट्राईक रेट देणारा नेता आणि त्या नेत्याची बरोबरी करून कोण इच्छितो की ज्याला स्वतःच्या मतदारसंघात आपलं मताधिक्य राखता येत नाही, मताधिक्य तर सोडा त्याची लढवण्याची पण लायकी नाही, अशा माणसाने आमच्या या नेत्यावर जर वक्तव्य करण्याची हिंमत केलेली आहे तर त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे। आणि महायुतीच्या बाबतीत जर का यांनी अशीच भूमिका ठेवली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहेत। या रामदास कदमचा त्रिवार निषेध करून थांबतो। जवान साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जवान साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। या ठिकाणी आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश भाऊ लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे। जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रामाणिक आणि पक्षाचं काम करणारे सर्व कार्यकर्ते कमी वेळामध्ये 8-10 तासामध्येच या विषयाची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने केली। अशी सुरुवात सातत्याने आपल्याकडनं झाली पाहिजे। आपण कोणाच्या वाटेत जायचं नाही, पण आपल्या वाटेत कोण गेला त्याला सोडायचं नाही नाही नाही। विनाश काळे विपरीत बुद्धी, रामदासा कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये चमकले, तर तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा कुणी कपाशी धुवायला ठेवलं नसतं रे बाबांनो। तुमच्या वाढलेल्या दाढ्या, तुमची बोल भाषा, तुमची अवकात नसताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाची मोठमोठी पदं मिळाली, 60 वर्ष तुम्ही कामं केली, कोकणात राहिलात, कमी वेळात कमी वयात आदरणीय रवींद्र चव्हाण कोकणचे भाग्यविधाते झाले। अंतुलेंच्या नंतर तो मान रवी चव्हाणांना मिळाला। कमी बोलून जास्त काम करणारा कार्यकर्ता। परवाच आदरणीय राणेसाहेब म्हणाले, रवी तू झोपतोस कधी, उठतो कधी? 18 तास काम करणाऱ्या माणसाला गद्या तुझं बोलत असतील तर तुझं विनाश काळ विपरीत तुझा आता शेवट झालेला आहे। आणि तू किती पलटी आता मारलीस तरी तुझा काही फायदा होणार नाही। किती बोलावं, कधी बोलावं, कुठे बोलावं आणि का बोलावं हे तुम्हाला कळलं नाही। त्याचं कारण असं तुमच्या झालेला पैसा, आणि जेव्हा मेहनतीने पैसे कमवतो, जो श्रमाने पैसे कमवतो, त्याची बोली भाषा ही प्रामाणिक असते। बघा आमचा आमदार 5 वर्ष 5 वेळा लढला, त्याच्या तोंडातून कधी चकार शब्द येणार नाही। अनेक वेळा राजकारणात आम्ही अभ्यास करून बघितलंय, नम्रता मान त्या माणसाकडे आहे, मृदू स्वभाव नवनीत जसे सज्जन माणूस कसा होता सुरेश लाडसारखा असावा। आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही। दीपकजी बेरे आपण चांगलं बोललात, गोपी बोलले, आमचे भगत बोलले, आता मी आमच्या किरण ठाकरे यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत आणि त्याच्यानंतर आदरणीय सुरेश भाऊ लाड बोलतील आणि या निषेधाचा शेवट होईल। परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, यापुढे या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या पक्षाला, आपल्या नेत्याला आणि आपल्या कार्यकर्त्याला कुणी दटवण्याचं काम जर केलं तर त्याचा ठोसा उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही इमानदार आहोत, पण आमची तुम्ही हेळणा करू नका, हेटाळणा करू नका, आम्ही तुम्हाला सोडणार नाही। एवढंच बोलून मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीजेपी। भारतीय जनता पार्टीचा मुंबई गोवा हवेची परिस्थिती पाहता 8 ते 10 वर्षाची परिस्थिती बघितली तर गेल्या 2 वर्षात जो रस्ता
केंद्र शासनाकडे आहे, त्याला NH चा दर्जा नॅशनल हायवेचा. त्या रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं. तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे, कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं. 10 वर्षाची परिस्थिती आणि आता 2 वर्षात सुधारलेला रस्ता, हे काम कुठंतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. रामदास कदमला याची एलर्जी झालेली आहे की आपण 3 वेळा मंत्री होतो, 50-60 वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात, नेते म्हणून काम करतात, परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता, एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुरावस्था ही सुधारवलेली आहे. आणि आपणही पाहता, आम्ही पाहतोय, साहेबांनी, मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत गेलेलो आहे. गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली. दिवस रात्र सकाळी 5 वाजता 6 वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का, ते कशा पद्धतीने चालू आहे, स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो. रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जर अशाच प्रकारची वल्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये, कोकणातील असलेल्या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो. भारतीय जनता पार्टीचा रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांची आता कुठेतरी तडफड चालू आहे, त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतंय आणि म्हणून या अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे. या निमित्ताने एवढंच सांगतो, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. अरे रामदास कदमचा करायचं काय, खाली डोकं वर पाय, रामदास कदमचा करायचं काय, खाली डोकं वर पाय, भारतीय जनता पार्टीचा. सुरेश भाऊ लाड यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करू. काल रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, चांगले सण असताना शिंदे गटाच्या नेत्याला दुर्बुद्धी सुचली. ज्या रस्त्याबद्दल ते बोलतायत तो रस्ता रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यापासूनचा नाही. नॅशनल हायवे म्हणून त्या रस्त्याची गणना जरी असेल तरी तो रस्ता परिपूर्ण करण्याचं अतिशय जोखमीचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रीपद घेतल्यानंतर चव्हाण साहेबांनी अतिशय मनापासून काम सुरू केलं. सातत्यानं त्यावरती बैठका घेणं, फॉलोअप घेणं, कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता ते काम अधिक वेगानं आणि चांगलं कसं होईल याकडे कटाक्षानं त्यांनी पाहिलं. एक कार्यक्षम मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. विशेषतः कोकणाच्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असताना
जे स्वतःला मोठे नेते म्हणून म्हणून घेत आहेत त्यांना कुठेतरी विस्मरण झालेलं आहे, त्यांचा कुठेतरी स्मृतिभ्रंश झालेला आहे. ते म्हणाले की हे 5 वर्ष या खात्याचे मंत्री आहेत. शिंदे गट जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आला तेव्हा 2 वर्षापूर्वी हे सरकार अस्तित्वात आलं आणि तेव्हा खात्याचा कार्यभार चव्हाण साहेबांकडे आला. त्यांनी बोलताना सांगितलं की गेली 30-35 वर्षे मी घड्याळाच्या विरुद्ध लढतोय. मी 1 तासभर डोक्याला रामला खुराक देण्याचा प्रयत्न केला की घड्याळाला 30-35 वर्ष झाली कधी. राष्ट्रवादीची स्थापना होऊन 25 वर्ष झालेली आहेत, पण यांना नेहमी स्वतःच काही वाढवून सांगायची सवय असल्याने ते त्यांनी सांगितलं. एकदा रवींद्र पवार बोलले, नंतर त्यांनी घुमजाव केलं, बोलून गेले. त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेले आहे. कोकणामधलं चव्हाण साहेबांचं नेतृत्व हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाढणारी जय किंवा निवडून येणं हे कठीण असताना, अशक्य प्राय असताना चव्हाण साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले. त्याची प्रचिती शिंदे गटालाही आलेली आहे. मग ती रायगडची जागा, कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असतील, परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्यानं, पक्ष त्यांना विचारत नसल्यानं मग कुठेतरी आपली आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते, म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात. मागच्या वेळेस गजाभाऊंच्या विरुद्ध ते बोलले, एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन जे बोलले त्यानं त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही. असे अनेकदा ते बोलत राहिले, टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भवितव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हे सावरण्याकरता, इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता एक कार्यक्षम मंत्र्यावरती, चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या खात्याचा तर कारभार सुधारून दाखवला, पण कोकणातले अनेक प्रश्न, अनेक कामं त्यांनी करून दाखवली. मुंबई गोवा हायवे आज काही खराब झालेला नाही की 2-5 वर्षातला हा खराबीचा प्रश्न नाही. गेली 30, 35, 40 वर्षे आपण पाहतोय की हा रस्ता सातत्यानं खराब होत चाललेला आहे. कितीही दुरुस्ती केली तरी टिकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता कॉन्क्रिटीकरणाचा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे. पत्रकार संघानं अनेक वर्ष आंदोलन केलं, अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेलं आहे. आज माणगावला पत्रकार उपोषणाला बसलेले आहेत. अशा या ज्वलंत प्रश्नावरती प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जाण्याऐवजी कुठेतरी घरामध्ये बसून जर का हे टीका टिप्पणी करत असतील टिकोजीराव, तर यांचा निषेध करू तेवढा थोडा आहे. एका चांगल्या नेतृत्वाचा त्यांनी केलेला अवमान, हा कोकणाचा अवमान आपण समजून त्यांचा निषेध या ठिकाणी करत आहोत. नमस्कार. नीम का पत्ता कड़वा है, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, रामदास कदमचा निषेध करा. चला जोडेने हाना. मागे वा, मागे वा, मागे मागे. चप्पल काढा ना. मागे
रामदास कदम हाय हाय, रामदास कदम हाय हाय. हॅलो. हॅलो. इथे जमलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक आणि रवींद्रचे सर्व कट्टर समर्थक या सर्वांचे मी आभार मानते. तसेच इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे देखील आभार. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. रवींद्र चव्हाण साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. रामदास कदमचं करायचं काय? रामदास कदम हाय हाय, रामदास कदम हाय. सर्वांना धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. रामदास सोडून द्या लोकांनी. दादा तर एकंदरीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी जे भाजपचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे कर्जतमधील भाजपचे कार्यकर्ते आणि नेते जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले होते आणि त्यांनी हा निषेध मोर्चा आयोजित करून या ठिकाणी रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला. तर आपण पाहत होतात कर्जत अपडेट. बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. पाहत राहा कर्जत अपडेट. उशीर आले, थोडं उशीर या ठिकाणी करण्यात आलेला आहे.